परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा. तर थोडा लेट अपलोड करण्यात आलेला आहे. तर बघू शकता छान अशी ऊन आलेली आहे, कारण मागचा पूर्ण आठवडा पाऊस होता आमच्याकडे. पावसामुळे असं काही म्हणजे एकदम ओलं ओलंच राहायचं. तर आज छान अशी ऊन तापलेली आहे. त्यानंतर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वयंपाक करायचा होता. तर इथे मी मटकीची डाळ भिजत घातलेली आहे. तसे मी पकोडे करणार आहे आणि एकीकडे चण्याची डाळ लावलेली आहे आणि भात. तर आज पुरण करायचं होतं, पुरणाचा स्वयंपाक. त्याच्यामुळे मग कुकरमध्येच भात आणि डाळ शिजून जाते. नंतर इथे देवासाठी सामान आणलेलं आहे, फुलं, पानं, नारळ वगैरे. आणि त्यानंतर इथे भाजीपाला. आता मला इथे देवाची ओटी करायची आहे आणि इथे विड्यासाठी नारळ आणलेला आहे. नारळ हे ओलं आहे, छान असते ओलं नारळ. लगेच मग कसं ते विडा वगैरे झाला की दुसऱ्या दिवशी मग ते फोडून त्याचं भाजीसाठी किंवा कुठल्याही याच्यामध्ये उपयोगी पडतं ते. त्यानंतर इथे देवाचे सर्व कपडे धुवून घेतलेले आहे आज. आणि इथे देवाची गादी वगैरे मला साफ करायची होती. आणि मागे जो हा पंखा लावलेला आहे तो खूपदा पडतो. आता तुम्हाला चिकटवायचा आहे पण तो राहूनच गेलेला आहे. आणि काय झालं की ते टेबलच्या मागच्या साईडला पावसामुळे असे बारीक बारीक किडे झालेले आहेत. ते सगळं मी साफ करून घेतलेलं आहे, कारण म्हटलं मग आता देवाची ओटी वगैरे करायची आहे. ते उचलताना मला ते 1-2 किडे दिसले, त्याच्यामुळे मग ते सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि आता इथे देवाची ओटी करते. पौर्णिमा असल्यामुळे आमच्याकडे इकडे यात्रा असते आणि ती बाहेरगावी यात्रा असते. पण आता तुमचं जाणं होत नाही, कारण पावसाचं वातावरण असते. आज तरी वातावरण नाही, पण सांगता येत नाही दुपारी किंवा संध्याकाळी आला तर. आणि बाहेरगावी 40 ते 50 किलोमीटर ते गाव आहे. म्हटलं जाऊ द्या, गर्दी पण भरपूर असते ती इथे, त्यामुळे मी इथेच जवळपास जाऊ. त्यानंतर इथे देवाची ओटी वगैरे करून घेतली. मी पूजा केलेली आहे. आता विडा करायचा आहे, तर ते स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य आणि विडा सोबतच करू. त्यानंतर बघू शकता छान अशी पूजा केलेली आहे, फुलं वगैरे देवाला वाहलेले आहे. आणि आता नंतर दुपारच्या स्वयंपाकामध्ये इथे कुकर झालेला आहे आणि इथे मला बटाट्याची भाजी करायची होती. बटाट्याची भाजी आणि सोबतच कटाची आमटी. आता आमच्या विदर्भामध्ये त्याला सार म्हणतात, आता बऱ्याच ठिकाणी कटाची आमटी वगैरे बोलतात. तर इथे 2 बटाटे बारीक बारीक चिरून घेतलेले आहे, कारण ही मुलीच केलेली आहे. ती म्हटलं सार खाते की नाही खात, पण ती खाते भातासोबत. तरी पण तिला मग चपात्या पाहिजे होत्या. मग चपात्यासोबत सुकी भाजी म्हणून मी ते बटाट्याची भाजी केलेली आहे. 2 बटाटे आणि 1 टोमॅटो अशी तिच्यापुरती भाजी केलेली आहे. त्यानंतर इकडे कुकर पण होत आलेला आहे. आणि असं वाटलं की आज तरी म्हणजे पाऊस उघाड देतो की नाही देत, कारण सतत पाणी पाणी चालू होतं. पण सकाळपासून थोडं बरं वाटलं वातावरण. सकाळी होतं आभाळ, पण नंतर थोडी ऊन तापायला लागली. त्यामुळे मग म्हटलं आज सर्व कपडे वगैरे धुवून घ्यायचे, कारण मग सांगता येत नाही, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, कधी पाणी येऊ शकतो. म्हणून कपडे भरपूर होते एक्स्ट्राचे, ते धुवून घेतले. आणि इथे अगदी साध्या पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी तिच्यापुरती केलेली आहे. आता भाजी झाली की लगेच मला इथे कढी वगैरे बनवायची आहे. आणि सणाचा स्वयंपाक असला की खूप म्हणजे उशीरच होतो. लवकर जरी करायचं म्हटलं तरी बाकीचे पण कामं असतात, कारण धुणं, भांडे, कपडे वगैरे सर्व आटोपले की त्यानंतर पूजा, त्यानंतर स्वयंपाक. आणि सणाचा स्वयंपाक असलं की 1-2 तास लेटच होतो, कारण पुरण काही मी दरवेळेस आदल्या दिवशी शिजवून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी करायला लगेच सोपी जातं. पण यावेळेस काही तसं केलं नाही. मग आता वेळेवरच पुरण वगैरे मांडले. म्हणजे मला गुलाबजामुन करायचे होते, पण म्हटलं जाऊ द्या, पहिली आषाढी पौर्णिमा आहे, पुरणच करूया. त्यानंतर इथे पुरणपोळीसाठी कणिक भिजवलेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडी हळद घातलेली आहे, तेल आणि मीठ. आणि छान अशी कणिक भिजवून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देते, म्हणजे पोळ्या छान सॉफ्ट होतात. आणि आमच्याकडे पहिल्या आषाढी पौर्णिमेला पुरणाचाच नैवेद्य असतो. त्याच्यानंतर मग बाकी इतर सणाला कुठलेही म्हणजे पुरण नाही केलं तरी चालेल, पण पहिली आषाढी पौर्णिमा, दिवाळी, दसरा अशा काही ठराविक सणासाठी पुरणच पाहिजे असते. तर इथे बघू शकता बटाट्याची भाजी झालेली आहे. आणि आमच्या इथे छान असं मोठं श्रीकृष्ण मंदिर आहे, तर तिथे भरपूर अशी गर्दी असते आज पौर्णिमेला. आणि मग म्हटलं तिथेच जाऊया, कारण बरेच दिवस झाले त्या मंदिरात गेली नाही, साधारण 1 ते 2 महिने झाले. कारण इथे 2 कृष्ण मंदिर आहे, एक हायवेला लागून आहे आणि एक इकडे आहे अंबादेवीच्या मंदिराकडे. तर इथे कळी केलेली आहे. आणि हे मंदिर असं आहे की भरपूर असं जुनं मंदिर आहे. इथे
रुक्मिणी मातेशी लग्न केलेलं होतं भगवान श्रीकृष्णाने. तर ते मंदिर आहे अंबादेवीचं आणि त्याच्याच बाजूला लागून हे श्रीकृष्ण मंदिर आहे. छान असं मोठं मंदिर आहे, फक्त ते कसं आतमध्ये आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही. त्यानंतर इथे बघू शकता डाळ मस्त शिजलेली आहे, कारण 5 ते 6 शिट्या होऊ दिलेल्या मी. कधी कधी काय होते की 3 ते 4 शिट्या झाल्या तरी डाळ शिजत नाही. आणि झालं असं की मी दरवेळेस चण्याची डाळ भिजत ठेवत असते, यावेळेस भिजत ठेवली नाही, त्याच्यामुळे म्हटलं शिट्या थोड्या जास्तच होऊ द्यायच्या. त्यानंतर इथे पुरण छान असं मंद आचेवर शिजवून घेते. त्याच्यामध्ये थोडी विलायची, थोडं मीठ आणि साखर घातलेली आहे. आता 1 वाटी पुरणाची डाळ होती, त्याच्यामुळे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेतली डाळ. त्याच्यानंतर त्यामध्ये साखर घातलेली आहे, कारण 1 वाटी पुरणासाठी म्हटलं काय आता पुरण यंत्र वापरायचं, म्हणून मी ते मिक्सरमध्येच बारीक केलेलं आहे. त्यानंतर इथे सार करायची होती मला, तर इथे फोडणी दिलेली आहे. अगदी साधा मसाला, कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि काळा मसाला, कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने कटाची आमटी केलेली आहे. तुम्ही कटाची आमटी म्हणा किंवा सार म्हणा, एकच आहे. फक्त एवढं आहे की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नावं असतात. आता आमच्या विदर्भामध्ये सारच बोलतात. यामध्ये थोडा मी सब्जी मसाला घातलेला आहे, बाकी जास्त कुठले मसाले मी भाजीमध्ये वापरत नाही. आपला काळा मसाला, कांदा लसूण मसाला. आता छान 5 ते 10 मिनटं शिजू देणार आहे. 5-10 मिनटं शिजले की आपली कटाची आमटी तयार आहे. त्यानंतर इथे मला आता भज्याचं बारीक केलेलं आहे मिश्रण मी ते. यामध्ये थोडं आता बेसन वापरणार आहे, 2 ते 3 चम्मच, म्हणजे छान कुरकुरीत पकोडे होतात. तर असे छोटे छोटे मी याच्यामध्ये पकोडे तळून घेते. पूर्ण तळून घेणार नाही, 2 ते 3दा करून घेईल ते आणि बाकीचं मिश्रण तसंच राहू देणार, कारण मग संध्याकाळी परत गरम गरम खाता येईल. कारण करून ठेवले, थंड झाले की मग ते असे कुरकुरीत वाटत नाही, त्याच्यामुळे मग आता पाहिजे तेवढेच करून घेईल. आधी मी बेसनाचेच करायची, पण एकदा माझ्याकडे अशीच भरपूर अशी डाळ वाचलेली होती मटकीची. मग मी तसंच करून बघितले, मला ते छान वाटले. तेव्हापासून मग मी आता हे मटकीची डाळ भिजत घालून याचे पकोडे करत असते आणि त्याच्यामध्ये थोडं बेसन टाकते, 2 ते 3 चम्मच, म्हणजे छान लागते चवीला. आणि इकडे एका साईडला पुरणपोळी केलेली आहे एक नैवेद्यासाठी आणि एकीकडे भजे करत आहे. आता भज्याचं बंद करते आणि आता मला चपात्या करायच्या आहे, कारण मुलीला खूप भूक लागलेली आहे, ती जेवणासाठी करत आहे. रोज कसं 1 वाजता स्वयंपाक होऊन जातो, आता 2-2:30 वाजून गेलेले आहे. तर तिला लवकर जेवण पाहिजे होतं, म्हणून म्हटलं थोडं 5-10 मिनटं थांब, पूजा झाली की लगेच मग जेवण करूया. तर इथे भात, कटाची आमटी आणि पकोडे, कढी, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, साधी पोळी असा आजचा मेनू होता. तर इथे आता एवढं मिश्रण ठेवलेलं आहे मी भजेचं, तर ते संध्याकाळी करणार. आता ती साध्या चपात्या करून देते मुलीला, त्यानंतर पुरणपोळी, एक पुरणपोळी, एक साधी चपाती असं करत आहे. पुरणपोळ्या काही जास्त करणार नाही, 3 ते 4 करणार आणि बाकीच्या साध्या चपात्या, कारण ती पुरणपोळी खात नाही, तसंच तळणाचं कुठलंही खात नाही. तिला साधं सिंपल पाहिजे असते, त्याच्यामुळे मग तिच्यासाठी साध्या चपात्या. आणि पुरणपोळ्या कसं गरम गरमच छान लागतात. आता बाकीचं पुरण राहू दिलं की संध्याकाळी परत 1-2 करता येईल आणि मी एका वेळेस काही पूर्ण करून ठेवत नाही. आणि पुरण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस सहज राहते, मग हे दुसऱ्या दिवशी पण सकाळी 1-2 नाश्त्याला करता येतात. तर अशा पद्धतीने पुरणपोळी, साध्या चपात्या चालू आहे आणि एकीकडे मी ताट करून दिलेलं आहे नैवेद्य दाखवायला. नैवेद्य दाखवलं, विडा वगैरे केलेला आहे देवाला आणि आता म्हटलं बाकीचा स्वयंपाक आवरते. त्याच्यानंतर स्वयंपाक आवरल्यानंतर भांडे असे भरपूर घासायचे होते मला. सणाचं म्हटलं की भरपूर असे भांडे निघतातच. त्यानंतर गॅस ओटा आवरणं आणि पुरणाचा स्वयंपाक केलं तर हे सगळं क्लीन करावं लागतं, नाहीतर मग मुंग्या माश्या भरपूर होतात. आणि आमच्याकडे आता बऱ्याच जण हातावरच्या पण करतात पुरणपोळ्या, म्हणजे उंडा करून हातानेच ते थापून करतात, पण मला तशा जमत नाही, मग मी लाटूनच करत असते, कारण मला अशाच येतात. आणि आमच्या नागपूर साईडला तर ह्या पुरणपोळ्या साच्यावरच्या करतात, जसा की आपला करंजीचा साचा असतो तसा पुरणपोळीचा साचा मिळतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला चपाती करायची आणि त्याच्यामध्ये पुरण भरून त्या तळून घेतात, त्या पद्धतीच्या तिकडे करतात. तर असा माझा आजचा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.